पावसाचे हलकेसे थेंब जमिनीवर पडत होते. गावातील ओल्या मातीचा मंद सुगंध वाऱ्यासोबत दरवळत होता. गावचं ते शांत वातावरण आणि शाळेतून सुट्टी झाल्यामुळे गल्ल्या पुन्हा गजबजलेल्या होत्या. आणि याच गल्ल्यामध्ये दोन लहानसे जीव धावत होते. ते म्हणजे रेश्मा आणि चेतन. "अरे चेतन, थांब रे जरा," रेश्मा त्याच्या मागे धावतच म्हणाली. "अगं तूही धाव लवकर, आधीच उशीर झालाय घरी जायला," असं चेतन हसत पळतच म्हणाला. आणि रेश्मा हात पकडून दोघेही घरी जायला धावू लागले, कारण आज त्यांना घरी जायला उशीर झाला होता. रेश्मा व चेतन बालपणापासूनच एकमेकांचे जिवलग मित्र होते. एकत्र शाळा, गप्पा, मस्ती, खेळणं आणि कधीकधी भांडण त्यांच्यात व्हायची, पण त्यांची मैत्री कायम असायची. त्यांचं जग फक्त एकमेकात गुंफलेलं होतं. रेश्मा, चेतन दोघेही अभ्यासात हुशार होते. रेश्माच्या डोळ्यात नेहमीच मोठे होऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं, तर चेतनचे स्वप्न होते की इंजिनियर बनून शहरात मोठं काम करायचं. आणि त्याच दिशेने दोघांचीही वाटचाल सुरू होती. रेश्माच्या घरात आई-वडील आणि एक मोठा भाऊ होता. रेश्माचे वडील चांगल्या पदावर कामाला होते. ते थोडे कडक स्वभावाचे होते, तर आई साधी गृहिणी होती. चेतनचं घर मात्र साधं, मध्यमवर्गीय होतं. त्याच्या वडिलांचा छोटासा व्यवसाय होता. घरात फारशी श्रीमंती नसली तरी समाधान आणि आनंद होतं. चेतन व रेश्माचे घर जवळपासच होते व ते एकत्रच शाळेला जायचे. त्या सुट्टीच्या दिवशी दोघे खेळायला गावात गेले. खेळून झाल्यावर दमून ते गावच्या नदीच्या काठावर बसले. पावसाची रिमझिम सुरू होती आणि वाऱ्यामुळे रेश्माचे केस उडत होते. चेतन तिच्याकडे पाहत राहिला आणि त्याच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली होती, जी कधी बोलून दाखवायची हिंमत त्याला होत नव्हती. "रेश्मा, तुला शहरात जावंसं वाटतं का? तुला शहरात राहायला आवडेल का?" चेतन अचानक विचारतो. मग रेश्मा क्षणभर त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, "हो, का नाही? नक्कीच. मोठं शहर, मोठ्या इमारती, मोठे हॉस्पिटल आणि खूप साऱ्या गाड्या. मला तिथे काम करायला खूप आवडेल." हे ऐकून चेतनच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तो हळू आवाजात म्हणाला, "मग मी पण शहरात असेन तुझ्यासोबत, फक्त तुझ्यासाठी." पण तेव्हा रेश्माने त्याचे वाक्य लक्षात घेतलं नाही, तर ती फक्त हसून टाळून गेली. खरं तर त्या वयात कदाचित प्रेमाची जाणीव दोघांनाही नीट नव्हती, पण त्यांच्या नात्यात एक वेगळीच ऊब, वेगळी जाणीव होती. जणू काही दोघे एकमेकांशिवाय अपूर्णच होते. असेच दिवसामागून दिवस जात होते. दोघांची शाळा आता संपली आणि कॉलेजची वेळ आली. दोघांची कॉलेजची 2 वर्ष कशी गेली कळलंच नाही. रेश्माने 12वीत चांगले मार्क्स काढले आणि मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवला, तर चेतनने सुद्धा इंजिनिअरिंगला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दोघेही शहरात पुढील शिक्षणासाठी जात होते व आजही ते शहरात कॉलेजला एकत्रच जात होते. नव्या स्वप्नांची सुरुवात, नवीन मित्रमैत्रिणी, नवी दुनिया तयार झाली होती, पण त्यांच्या नात्याचं गोडेपण अजूनही तसंच होतं. एक दिवस कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून रेश्मा चेतनला म्हणाली, "चेतन, आपली ही मैत्री कायमचीच आहे ना? आपल्या मैत्रीत कधी दुरावा तर येणार नाही ना?" चेतन तिला एकटक पाहत म्हणाला की, "रेश्मा, ही फक्त मैत्री नाही, हे माझं आयुष्य आहे." हे ऐकून रेश्माचे हृदय धडधडले, पण ती गप्प बसली आणि तिच्या डोळ्यात वेगळेच भाव उमटले. तेव्हा पहिल्यांदाच तिला जाणवलं की त्यांच्या नात्यात काहीतरी मैत्रीपेक्षा देखील अधिक आहे. मग त्याच संध्याकाळी चेतनने रेश्माला नदीकाठी बोलावलं. तशी ती जागा त्यांच्या बालपणाची आवडीची होती. संध्याकाळच्या मंद प्रकाशात नदीचं पाणी शांतपणे वाहत होतं आणि दोघेही काही वेळ निशब्दपणे उभे होते. मग चैतन्यने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, "रेश्मा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. लहानपणापासून तुझ्यासोबत राहिलो आहे. तुझ्याशिवाय मला कोणतीच गोष्ट पूर्ण वाटत नाही. तू आहेस म्हणूनच माझं जगणं आहे आणि तुझ्याच साथीने मला आयुष्यभर चालायचं आहे. बोल, आयुष्यभरासाठी तू माझी सोबती होशील का?" रेश्माच्या डोळ्यात अश्रू आले. कारण तिला हे अपेक्षित होतं, पण तिने कधी स्वतःला हे मान्यच केलेलं नव्हतं. ती हळू आवाजात म्हणाली, "चेतन, मला माहिती नाही प्रेम म्हणजे काय, पण तुझ्याशिवाय माझं जगणं मला अपूर्ण वाटतं. हेही तितकंच खरं आहे. तू सोबत असलास की कसलीच भीती वाटत नाही, पण जेव्हा तू सोबत नसतोस तेव्हा एक रिकामेपणा जाणवतो." मग चेतनने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला, "मग मला वचन दे, आपण दोघं काहीही झालं तरी एकत्र राहू. आपण एकमेकांना कधीच अंतर देणार नाही, अगदी काहीही झालं तरी." रेश्माने डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत मान हलवली. त्या क्षणी जणू संपूर्ण जग त्यांच्या प्रेमाला साक्षीदार होतं, असाच त्यांना भास झाला. पण त्यांना काय माहीत होतं की आयुष्याचे काही क्रूर वळणे हे वचन पूर्ण होऊ देणार नाहीत. दुसऱ्या रात्री रेश्मा उशिरा खोलीत शांत बसली होती. तिच्या मनात दिवसभराच्या आठवणींचा कल्लोळ गोंधळ चालू होता. चेतनने प्रेमाची कबुली दिल्याचा क्षण, त्याच्या डोळ्यातील निखळ भावना, त्याचे निस्वार्थी बोलणं आणि तिच्या मनात उमटलेली भीती, हे सर्व आठवून तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित हास्य आलं.
पण मनात कुठेतरी थोडीशी भीती देखील होती, कारण तिला माहीत होतं की तिच्या वडिलांचा स्वभाव खूप कडक शिस्तीचा आहे. कारण त्यांच्या मते मुलगीने ही फक्त आईवडिलांच्या इज्जतीची पर्वा करायची असते. तिची स्वतःची स्वप्न, इच्छा फारशा महत्त्वाच्या नसतात. आई-वडील जे सांगतील तेच मुलीने ऐकलं पाहिजे, असं त्यांचं मत असायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जाण्यापूर्वी चैतन्यने तिला मेसेज केला, शुभ सकाळ रेश्मा. कालचं वचन आठवते ना? आपण नेहमी एकत्र राहणार आहोत. रेश्मा हसतच मेसेज वाचते आणि उत्तर देते, हो चेतन, तुझ्याशिवाय माझं जगणं अपूर्ण आहे. पण अजूनही आईबाबांना सांगण्याची हिंमत होत नाही आहे. तेव्हा चेतन लिहितो, अगं रेश्मा, घाई करू नको. वेळ आल्यावर आपण सगळ्यांना सांगू. आपल्या प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे. हे वाचून रेश्माचं मन थोडं हलकं झालं, कारण तिला चेतनवर पूर्ण विश्वास होता. असेच काही महिने उलटून गेले. कॉलेजमधील दिवस त्यांच्यासाठी सोनेरी आठवणींनी भरलेले होते. कधी एकत्र बसून चहा पिणे, एकत्र अभ्यास आणि रात्रभर फोनवर गप्पा मारणं, कधी फक्त नजरेतून एकमेकांना हसवणं आणि तर कधी नजरेची भाषा. या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या प्रेमाला अधिक गहिरे करत होत्या. चेतन नेहमी रेश्माला अभ्यासात मदत करायचा, तर रेश्मा त्याला त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी प्रेरणा द्यायची. दोघे एकमेकांचे खरेच जिवलग झाले होते. एका संध्याकाळी पावसात भिजत दोघेही नदीच्या काठावर गेले. पाऊस इतका जोरात होता की त्यांचे कपडे पूर्णपणे भिजले होते. रेश्मा तर थंडीने थरथरत होती. तेव्हा चेतनने आपले जॅकेट तिच्या खांद्यावर ठेवत म्हणाला, रेश्मा, मला तू नेहमीच अशीच माझ्यासोबत हवी आहेस. मी माझं आयुष्य तुझ्याशिवाय कल्पनाही करू शकत नाही. तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही कधीच विचारही करू शकत नाही. रेश्माच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ती हळू आवाजात म्हणाली, माझ्याही आयुष्यात तू खूप महत्त्वाचा आहेस. माझेही अस्तित्व तुझ्याशिवाय काहीच नाही. पण मला भीती वाटते की बाबा आपल्या नात्याला कधीच मान्यता करणार नाहीत. ते आपलं नातं कधीच स्वीकारणार नाहीत. तेव्हा चेतन तिच्या डोळ्यात पाहत आत्मविश्वासाने म्हणाला, मी आहे ना तुझ्यासोबत. मग कशाला इतकी काळजी करत असतेस? आणि कितीही अडथळे आले तरी आपण दोघे जिंकू, याची खात्री आहे मला. मग त्या क्षणी रेश्मालाही वाटलं की खरंच त्याच्या प्रेमावर कोणतेही वादळ येऊ शकणार नाही. त्यांचे नाते पूर्णत्वास जाईल. पण नियतीचे डाव वेगळेच होते. त्याची कल्पना कोणालाच नव्हती. एका रविवारी रेश्मा बाहेरून घरी आली, तेव्हा तिची आई स्वयंपाकघरात काम करत होती आणि बाबा पुस्तक वाचण्यात मग्न होते. संध्याकाळच्या चहाच्या वेळेस अचानक बाबांनी विचारलं की, रेश्मा, तुझ्या मेडिकलचा अभ्यास कसा चालू आहे? तुझी प्रगती कशी आहे? तर अभ्यासाबरोबर आता लग्नाबद्दलही विचार करायला हवं. तुझ्यासाठी एक चांगल्या मुलाचं स्थळ आलं आहे. तेव्हा हे असं अचानक ऐकून रेश्माच्या हातातून चहाचा कप जवळजवळ खाली पडणारच होता. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. पण तिने कसंबसं स्वतःला सावरत बाबांना विचारलं, लग्न? बाबा, अजून माझं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. तेव्हा बाबा थोडे कठोर आवाजात म्हणाले, शिक्षणाबरोबर लग्न करणं काही अवघड नाही. तो मुलगा खूप चांगला आहे. शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे आणि तू लग्नानंतरही शिकू शकतेस. त्याची काहीच हरकत नसेल. रेश्माला धक्का बसला. तिच्या डोळ्यासमोर चेतनचा चेहरा आला. तिला पटकन असं म्हणावं असं वाटत होतं की बाबा, माझं प्रेम आहे कोणावर तरी आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. पण तिच्या बाबांच्या डोळ्यातील कठोरपणा पाहून तिच्या तोंडातून शब्दच काही फुटले नाहीत. मग त्या रात्री तिने चेतनला फोन लावला. सर्व काही सांगितल्यावर चेतन काही क्षण शांत राहिला. पण नंतर त्याने ठाम आवाजात तो बोलला, रेश्मा, तू काळजी करू नकोस. कारण आता वेळ आली आहे सर्वांना सगळं स्पष्ट खरं सांगण्याची. आपण पळून जाऊ शकतो, पण मला ते नको आहे आणि तुलाही ते आवडणार नाही, हे मला माहिती आहे. कारण तुला तुझ्या आईवडिलांना दुखवायचं नाही. मी उद्या तुझ्या घरी येतो आणि बाबांशी सरळ स्पष्टच बोलतो. रेश्माला मग आता थोडासा दिलासा मिळाला आणि तिला वाटलं की कदाचित चेतनच्या प्रामाणिकपणामुळे बाबा त्यांचे नाते मान्य करतील. म्हणून तीही थोडी रिलॅक्स झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी चेतन रेश्माच्या घरी आला. रेश्माच्या आईने आदराने त्याचं स्वागत केलं, कारण तिला माहीत होतं की चेतन हा रेश्माचा जिवलग मित्र आहे. पण तिथे बाबांचा चेहरा मात्र कठोर होता. पण तरीही चेतनने थेट बाबांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं. रेश्मा व त्याच्या नात्याबद्दल तो बोलला, काका, मला रेश्माशी लग्न करायचं आहे. आम्ही लहानपणापासून एकमेकांसोबतच आहोत. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मी तिला नेहमी आनंदी ठेवेन. फक्त तुम्ही दोघांचा आशीर्वाद हवा आहे. तेव्हा बाबांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं. त्यांच्या आवाजात राग होता. चेतन, तू खूप चांगला मुलगा आहेस. आम्ही तुला खूप वर्षापासून ओळखतो. पण आमच्या घराची प्रतिष्ठा, आमची सगळी स्वप्न, आमचं समाजातील स्थान, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि तुझं कुटुंब साधं आहे. तू अजूनही नोकरीही करत नाहीस आणि आम्हालाही आमच्या मुलीच्या भविष्याची काळजी आहे. त्यामुळे या नात्याला आमची परवानगी नाही.
रेश्माचे डोळे भरून आले. ती रडतच म्हणाली, पण बाबा, मी चेतनशिवाय जगू शकत नाही. तुमची काळजी मला मान्य आहे, पण माझ्या मनाच्या विरुद्ध काही करू नका प्लीज. हे ऐकताच बाबांनी संतापाने हात टेबलावर आपटला आणि म्हणाले, रेश्मा, ही शेवटची वेळ आहे. मी तुला सांगतोय, आता तू यापुढे चेतनला भेटणार नाहीस. तुमची मैत्री इथेपर्यंतच होती असं समज आणि तुला आमचं म्हणणं पाळावंच लागेल. हे कायम लक्षात ठेव. असं बोलून बाबांनी चेतनला तेथून जाण्यास सांगितले. घरात शांतता होती. कोणीच मोकळेपणाने बोलत नव्हते. पण त्या दुसऱ्या दिवशीच्या रात्री रेश्माने चेतनला भेटायला गेली. दोघेही नदीकाठावर भेटले, जिथे त्यांच्या प्रेमाची पहिली सुरुवात झाली होती. रेश्माने रडत त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. चेतन, बाबा मान्य करत नाहीत. आता काय करायचं? मला काहीच समजत नाही. पण मला तुला गमवायचं नाही. चेतनने तिला घट्ट मिठीत घेतलं. रेश्मा, तू रडू नकोस. आपल्या प्रेमासाठी मी लढेन. पण तू मला वचन दे, काहीही झालं तरी तू माझीच राहशील, तेही कायमची. रेश्माने डोळ्यातून अश्रू पुसत मान हलवली. त्या क्षणी भावनिक होऊन त्या दोघांनी एकमेकांना कायमचं प्रेमाचं वचन दिलं होतं. पण त्यांना काय माहीत होतं, काळाच्या ओघात अशी परिस्थिती येईल जिथे प्रेमापेक्षा देखील मोठ्या गोष्टी घडतील. त्या रात्री रात्रभर झोप न लागल्यामुळे रेश्माचे डोळे सुजलेले होते आणि तिच्या मनात एकाच गोष्टीचा गोंधळ चालू होता की बाबांचा कठोर निर्णय आणि चेतनच्या निखळ प्रेमाचा आवाज. आता तिच्यासमोर दोन वाटा होत्या. ते म्हणजे एक आईवडिलांची आज्ञा आणि दुसरी म्हणजे चेतनसोबतचं प्रेम आणि स्वप्न. आणि आता ही निवड तिच्यासाठी जीवघेणी झाली होती. कारण चेतनशिवाय जगण्याची तिला कल्पनाही करता येत नव्हती. पण त्यासोबतच आईवडिलांच्या मनाला धक्का देण्याचं धाडस काही तिच्यात होत नव्हतं. म्हणूनच तिचं जगणं जणू एका अशक्य प्रश्नामध्ये अडकून पडलेलं होतं. त्या दिवशी सकाळी रेश्माच्या घरी गडबड सुरू होती. घरात जवळचे नातेवाईक आले होते आणि वातावरण काहीतरी वेगळं वाटत होतं. तेव्हा रेश्माला समजलं की बाबाने अचानक तिच्या लग्नाचं ठरवलं आहे. ते म्हणजे त्या डॉक्टर मुलासोबत, ज्याचा उल्लेख त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्या क्षणी आई शांत होती, पण तिच्या डोळ्यात खोल वेदना दिसत होती. त्या हळू आवाजात रेश्माला म्हणाल्या, बाळा, मला माहिती आहे तू कोणावर प्रेम करतेस, पण तुझ्या बाबांना समजावून सांगणं खूप कठीण आहे. पण तू असं काहीही करू नकोस, जेणेकरून सर्व काही धुळीस मिळेल. आईच्या त्या शब्दांनी रेश्माचं मन आणखीन तुटलं आणि तिला जाणवलं की तिची आई तिच्या मनातलं समजते, तिलाही कळतंय. पण तिला बाबांसमोर काहीही बोलता येत नाही. आवाज उठवण्याची तिच्यामध्ये हिंमत होत नाही. मग रेश्मा काहीच न बोलता खोलीत जाऊन रडू लागली. तिच्या हातात चेतनने दिलेली अंगठी होती. तिने ती घट्ट पकडली आणि हळू आवाजात पुटपुटली, चेतन, मी तुझ्याशिवाय जगू कशी? कोणीच आपल्याला का समजून घेत नाही? हे सगळं का सुरू आहे? त्यानंतर रात्री रेश्माने चेतनला मेसेज केला की मला भेटायला येशील का? कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. मेसेज वाचून चेतनचे हृदय जणू थांबल्यासारखं झालं. तो घाईघाईने नदीकाठावर पोहोचला. ही तीच जागा होती जिथे त्यांच्या प्रेमाची पहिली कळी फुलली होती. तर रेश्मा तिथे आधीच डोळ्यातून अश्रू वाहत उभी राहिलेली होती. चेतनने तिच्याकडे धावत जाऊन विचारलं, रेश्मा, काय झालं आहे? तू असा मेसेज का केला होता? तेव्हा रेश्मा थरथरत्या आवाजात त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, चेतन, मला बाबा जबरदस्ती लग्न माझं लावत आहेत. उद्याच हे लग्न ठरवून टाकणार आहेत. चेतनच्या डोळ्यात मग राग, भीती आणि वेदना एकत्र उफाळून आल्या. रेश्मा, असं कसं होऊ मी देणार नाही. त्यापेक्षा आपण पळून जाऊ, कुठेतरी दूर निघून जाऊ. आपल्या प्रेमाला कोणीही तोडणार नाही. आपल्याला वेगळं कोणीही करणार नाही. रेश्मा रडत म्हणाली, नाही चेतन, तुला माहिती आहे तसं मी करू शकत नाही. माझ्या आईचा चेहरा माझ्यासमोर येतो. माझ्या या निर्णयाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. माझ्यासाठी ती सगळं काही सहन करते आणि मी तिचं मन तोडू शकत नाही. मग चेतन थोडा मागे सरकला आणि म्हणाला, म्हणजे तू मला सोडून जाणार आहेस? रेश्माचे डोळे भरून आले. चेतन, मी तुला सोडत नाहीये. तर मी फक्त माझ्या आयुष्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी हे करणार आहे आणि माझं मन सदैव तुझंच आहे. पण आयुष्यभराच्या या रस्त्यावर कदाचित आपण सोबत चालू शकणार नाही. हे ऐकून चेतनचे मन तुटून गेले. तो हताशपणे म्हणाला, रेश्मा, तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. तू असं कसं काय करू शकतेस माझ्यासोबत? रेश्मा त्याला मिठीत घेत रडू लागली. त्या क्षणी नदीच्या लाटांप्रमाणे त्यांच्या भावना उफाळून आल्या. जणू संपूर्ण जग त्या दोन तुटलेल्या हृदयाकडे पाहत होतं. पण परिस्थितीपुढे ते हतबल झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाची तयारी सुरू झाली. घरात पाहुण्यांची, नातेवाईकांची गर्दी सुरू होती.
रेश्मा मात्र तिच्या खोलीत बसून तटस्थ होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. जणू तिचं मन आधीच मृत झालं होतं आणि शरीराने फक्त ती जिवंत होती. तर दुसरीकडे चेतन रात्रभर जागाच होता. त्याला काहीच समजत नव्हतं. त्याच्या डोळ्यात फक्त तिचं हस्तरूप समोर येत होतं आणि तो वारंवार स्वतःला प्रश्न विचारत होता की आपलं प्रेम इतकं कमकुवत होतं का? आपण एवढे वर्ष जे स्वप्न रंगवली ती एका दिवसात अशी कशी काय तुटली? त्याच्या मनात राग, वेदना, प्रेम याचा स्फोट होत होता. शेवटी तो दूर कुठेतरी निघून तिथून गेला. पण कुठे गेला हे कोणालाच कळलं नाही. तर इकडे लग्न मंडपात सगळे विधी सुरू होते. वाजत गाजत पाहुण्यांच्या मंडपात रेश्मा बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती शांतपणे सगळं सहन करत होती. जसा मुहूर्तवेळ जवळ आला तसं तिच्या कानात चेतनचा आवाज घुमत होता. चेतन, मला वचन दे, तू फक्त माझीच राहशील. हे आठवून रेश्माच्या हृदयात एक वादळ उचललं. ती अस्वस्थ झाली. तिने मनातल्या मनात चेतनला उत्तर दिलं, चेतन, माझं मन तुझंच आहे आणि हे शरीर जरी दुसऱ्याचं झालं तरी माझं प्रेम सदैव तूच राहशील. माझ्या मनातील तुझी जागा दुसरं कोणीहीच कधीच घेऊ शकणार नाही. तुझं स्थान अढळ आहे. काही वेळातच लग्न मंडपात मंत्रोच्चार, टाळ्यांचा आवाज, मंगलाष्टका सगळं पूर्ण झालं. पण रेश्माच्या मनात एक गहिरा शून्य पसरला. ती सुन्न झाली. त्या रात्री रेश्मा तिच्या सासरच्या नव्या घरी गेली, पण तिचं मन मात्र जुन्या आठवणीत अडकून बसलं होतं. तिला त्यातून बाहेर पडणं अवघड जात होतं. त्या रात्री खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राकडे पाहत ती पुटपुटली, चेतन, तू कुठे आहेस? तू माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यासाठी मी तुला सोडलेलं नाहीये. तू माझं अपूर्ण प्रेम आहेस आणि सदैव राहशील. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि ती एकटीच रडली. पण तिला सावरायला कोणीच नव्हतं. चेतन अचानक गावातून गायब झाला होता. गावातील काही लोक म्हणत होते की तो परदेशात गेला, तर कोणी म्हणे कुठेतरी स्वतःला हरवून बसला आहे. पण रेश्मा मात्र रोज त्याची आठवण काढत होती. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणात तिला फक्त चेतन दिसत होता. जरी तिचं लग्न झालं होतं तरी तिचं मन मात्र अजूनही त्याच्याच प्रेमात अडकून पडलेलं होतं. त्यांचं नातं अपूर्ण राहिलं होतं. पण त्या अपूर्णतेत देखील सुद्धा एक गहिरं, निखळ, निस्वार्थी प्रेम जिवंत होतं. असेच दिवस, वर्ष निघून गेले. आता त्या घटनेला जवळजवळ 8 वर्ष झाली होती. रेश्माचं लग्न तर झालं होतं आणि ती आता शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होती. तिच्या जीवनात बाहेरून सगळं परिपूर्ण वाटत होतं. पती, कुटुंब, प्रतिष्ठा, करिअर. पण तिच्या मनात मात्र अजूनही एक खोल पोकळी होती. चेतन गेल्यापासून तिचं आयुष्य जणू थांबूनच गेलं होतं. दिवसामागून दिवस निघून जात होते, पण तिने निखळ जगणं कधीच सोडून दिलं होतं. तिचा श्वास चालू होता, मात्र खुल्या मनाने जगायचं ती विसरून गेली होती. तिने स्वतःला कामात गुंतवून ठेवलं, ज्यामुळे मनातील वेदना थोड्या कमी होतील असं तिला वाटलं. पण जेव्हा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून जाताना कोणते तरी प्रेमयुगल हातात हात धरून चालताना दिसत होते, तेव्हा तिला तिच्या हृदयावर जुन्या आठवणींचा वार पुन्हा होत होता आणि पुन्हा एकदा ती त्याच्या आठवणीत स्वतःला हरवून बसायची. एका पावसाळी संध्याकाळी रेश्मा हॉस्पिटलमधून घरी निघाली होती. ती गाडी चालवत होती. गाडी चालवताना ती एका जुन्या रस्त्याकडे पाहत राहिली. तोच रस्ता होता जिथून ती आणि चेतन कॉलेजला जायचे. ते आठवून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. चेतन, तू कुठे आहेस आता? तू माझं आयुष्य होतास आणि अजूनही आहेसच. तेव्हा अचानक तिच्या मोबाईलवर हॉस्पिटलचा मेसेज आला की रेश्मा मॅडम, एक अपघात झाला आहे. तुम्हाला तातडीने परत यावं लागेल. मग रेश्मा ताबडतोब हॉस्पिटलकडे परतली. तेव्हा आपत्कालीन विभागात गोंधळ सुरू होता. नर्स, डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक सगळेच घाई गडबडीत होते. रेश्मा ही पटकन रुग्णाकडे गेली आणि ज्या व्यक्तीला स्ट्रेचरवर आणलं होतं त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता. नर्सने त्या व्यक्तीचा चेहरा साफ केला. रेश्माही तिथेच बाजूला उभी होती. तिने त्या व्यक्तीला पाहिलं आणि तिचे हृदय थांबल्यासारखंच झालं. ती स्तब्ध झाली, कारण तो चेतन होता. क्षणभर तिचे हात थरथरले. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. हे खरं आहे का, की मी स्वप्न पाहतेय? ती स्वतःला सावरत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर ओरडली, लवकर मला सर्व रिपोर्ट्स द्या, त्याला वाचवायलाच हवं. असं बोलून तिने पटकन पुढच्या प्रोसेसला सुरुवात केली. त्याच्यावर उपचार सुरू झाले. चेतन बेशुद्ध होता, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तीच ओळखीची शांतता होती. रेश्मा त्याच्या शेजारी होती. तिच्या मनात गेल्या 8 वर्षाच्या आठवणींचा पूर ओसळला. ती त्याचा हात हातात घेत म्हणाली, चेतन, तू मला सोडून इतका दूर का गेलास? तुझ्या विना मी जिवंत आहे, पण जगत नाहीये. माझं प्रेम अजूनही तूच आहेस. फक्त मी तुझी वाट पाहत आठवणीत राहिलीये. असं बोलताना तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते. तिला वाटत होतं की चेतन आता तरी डोळे उघडेल आणि म्हणेल की रेश्मा, मी परत आलोय फक्त तुझ्यासाठी. काही तासानंतर चेतनला शुद्ध आली. तो हलकसच डोळे उघडून आजूबाजूला पाहू लागला.
तर रेश्मा त्याच्या शेजारी होती. त्याच्या डोळ्यात तिचं प्रतिबिंब पाहून तिचं हृदय पुन्हा धडधडलं. तेव्हा चेतनने कष्टाने आवाज काढला, "रेश्मा, तू?" रेश्मा रडतच म्हणाली, "हो चेतन, मीच आहे. तू मला सोडून गेलास, पण माझं मन कधीच तुझ्यापासून दूर झालं नाही. प्रत्येक क्षणी मी तुला आठवत होते. पण तू आता ठीक आहेस ना? तुला काही होणार नाही." चेतनने अशक्तपणे हसत तिचा हात पकडला. "रेश्मा, 8 वर्षापूर्वी मी दूर गेलो कारण मला तुझ्या आयुष्यात अडथळा व्हायचं नव्हतं. तुझे बाबा मला कधीच स्वीकारणार नव्हते. म्हणून मी ठरवलं की मी निघून जाईन, तेही फक्त तू तुझं आयुष्य सुखात जगावंस म्हणून. माझ्यामुळे तुला कोणताही त्रास होऊ नये म्हणून." हे ऐकून रेश्माच्या मनाला वेदना झाल्या. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. ती खूप रडत होती. "चेतन, मला तुझ्याशिवाय काहीच नको होतं. तुझ्या सुखी असण्यातच सगळं काही आहे." चेतनने डोळे मिटले आणि बोलला, "रेश्मा, मी गरीब होतो म्हणून तुझ्या बाबांच्या नजरेत मी योग्य नव्हतो. माझं प्रेम तुझ्यासाठी पुरेसं होतं, पण तुझ्या जगासाठी नाही. म्हणून मी स्वतःला हरवून बसलो. मी तुझ्या सुखासाठी स्वतःचं दुःख संपवलं. नाही चेतन, मी तुला पुन्हा कधीच गमावणार नाही. आता काहीही झालं तरी आपण एकत्र राहू." रेश्मा ठामपणे म्हणाली. तेव्हा चेतनने तिच्या डोळ्यात पाहत हलकंसं हसत उत्तर दिलं, "रेश्मा, तुझं प्रेम माझं सर्वस्व आहे. पण तुझं आयुष्य माझ्या दुःखाच्या कैदेत आणि आठवणीत अडकून राहू नये असं मला वाटतं. कारण आता तुझ्याकडे पती आहे, कुटुंब आहे. माझ्या प्रेमाला आता फक्त आठवणीमध्ये स्थान मिळव, एवढंच माझं स्वप्न आहे." रेश्मा पुन्हा रडत म्हणाली, "पण हा अन्याय आहे. आपण एकत्र राहून का नाही सुख अनुभवू शकत? तू माझ्या मनाच्या जवळ राहून इतका दूर का वाटतोस? आपल्यात हा दुरावा का आणि कशासाठी? त्यावेळी मी केलेल्या चुकीची इतकी मोठी शिक्षा तू मला देऊ नकोस. तेव्हाच मी तुझं ऐकायला हवं होतं. तुझ्यासोबत पळून जाऊन लग्न करायला हवं होतं. पण मला त्याची जाणीव उशिरा झाली. खरंच मला माफ कर." चेतनने शांतपणे तिचा हात आपल्या ओठावर टेकवला आणि म्हणाला, "अगं वेडाबाई, स्वतःला दोष देऊ नकोस. आणि आता आपण एकत्र राहू शकत नाही बाळा, कारण हे समाजाचे सत्य आहे. तुझं आणि माझं प्रेम स्वच्छ होतं, पवित्र होतं, पण ते पूर्ण करण्यासाठी उशीर झाला. आता मी तुझ्यासाठी आठवणीत जगेन आणि तू माझ्यासाठी वास्तवात." आयुष्यात वेळ पुढून निघून जाते, इतकी की चूक सुधारण्याची संधी देखील वेळ देत नाहीत. मग आठवणीतच आयुष्य घालवावं लागतं. पण चेतन, आठवणीत जगणं म्हणजे स्वतःच्या मनाचं सांत्वन करण्यासारखं नाही का? "हो रेश्मा, तू बोलतेस ते बरोबर आहे. पण प्रेमात हरलेला माणूस अजून दुसरं काय करू शकतो?" असं बोलून तो उठून हळूच निघाला. रेश्मा त्याच्याकडे धावत गेली आणि चेतन वळून म्हणाला, "मी नदीकाठी आपली कहाणी सुरू झाली होती आणि आता तिथेच संपते. मी तुझ्या आयुष्यात ओझं बनून राहणार नाही. आता तुझ्या आनंदासाठी मी दूर जातोय, पण माझं प्रेम तुझ्याच नावाचं असेल, तेही आयुष्यभर." रेश्मा तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यातून आसवे वाहत होते आणि तिला माहीत होतं चेतन आता तिच्यासोबत नाहीये, पण तो जिवंत आहे. कुठेतरी या जगात तिचं प्रेम जपत आहे. हेच तिच्यासाठी खूप होतं. काही दिवसांनी रेश्मा नदीच्या काठावर बसून पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहत राहिली. तिच्या हातात चेतनने दिलेली अंगठी होती. तिने ती हळूहळू नदीत सोडली आणि पाण्यात ती अंगठी बुडत गेली. पण त्याच्यासोबत तिच्या आठवणी बुडाल्या नाहीत, तर त्या कायम तिच्या मनात जिवंत राहिल्या. रेश्मा स्वतःशी म्हणाली, "चेतन, आपलं प्रेम अपूर्ण आहे आणि तेच आपल्या नात्याचं खरं सौंदर्य आहे. तू जिथे कुठे असशील तिथे माझं मन नेहमी तुझ्यासोबत राहील." खरंच, काही प्रेम कथा अपूर्ण राहतात. प्रेम पूर्ण होण्यासाठी नेहमीच एकत्र राहणं गरजेचं नसतं, तर कधीकधी दूर राहून देखील ते अधिक जिवंत राहतं. कारण प्रेम पूर्ण झालं नाही तरी ते कमी होत नाही. तर अपूर्ण प्रेमाचं सौंदर्य त्याच्या वेदनेत आणि आठवणीत असतं. जिथे दोघे जिवंत राहतात, पण प्रेम समाजाच्या चौकटीत मात्र अडकून अपूर्ण राहतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.